आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष। भारतीय जनता पक्षाने पुण्यातून विधानसभा निवडणुकांचा बिगुल फुंकलाय। लोकसभा निवडणुकीत झालेल्या खराब कामगिरीमुळे भाजप काहीसा बॅकफुटवर गेला होता। पण अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून कार्यकर्त्यांना फुल चार्ज केलं। त्याच वेळेला राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ले चढवत अमित शहा यांनी भाजपची आक्रमक रणनीती स्पष्ट केली। दुनिया भर की राजनीति में मिलेगा, मगर एक अनूठा उदाहरण राहुल गांधी दुनिया को दे रहे, वो हारने के बाद अहंकारी हो गए। भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम, इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है, मैं डंके की चोट पर कहकर। श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने। पुण्यातून अमित शहांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर एका पाठोपाठ एक हल्ला चढवत भाजपची विधानसभेची रणनीती स्पष्ट केली। लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसल्यामुळे भाजप विधानसभा निवडणुकीत बचावात्मक भूमिकेत दिसेल असा अनेकांचा समज होता। पण अमित शहांनी पुण्याच्या अधिवेशनातून भाजप कार्यकर्त्यांमध्ये नव्याने उत्साह भरत महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला। भाषणाच्या सुरुवातीलाच शहांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना लक्ष्य केले। मैंने मेरे राजनीतिक जीवन में कई जय पराजय देखे, परंतु मैंने जीवन में कई लोगों को जीतने के बाद अहंकारी होते हुए भी देखा है। जीतने के बाद अहंकार आना, इसका आपको सैकड़ों उदाहरण दुनिया भर की राजनीति में मिलेगा, मगर एक अनूठा उदाहरण राहुल गांधी दुनिया को दे रहे, वो हारने के बाद अहंकारी हो गए। राहुल गांधी नंतर अमित शहांनी त्यांचा मोर्चा शरद पवारांकडे वळवला। शरद पवार मराठा आरक्षण विरोधी असल्याचा हल्ला चढवत अमित शहांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पवारांना घेरलं। भ्रष्टाचार का सबसे बड़ा सरगना भारत की राजनीति में है तो शरद पवार है, इसमें मेरे मन में कोई कंफ्यूजन नहीं। आप क्या आरोप कर रहे हो हम पर? इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम, इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है, मैं डंके की चोट पर कहकर। अमित शहा केवळ राहुल गांधी आणि शरद पवारांवरच टीका करून थांबले नाहीत, त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला। ठाकरे हिंदुत्व विरोधी असल्याची टीका करत शहांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य संबोधत लक्ष्य केलं। देश की सुरक्षा को औरंगजेब फैन क्लब सुनिश्चित नहीं कर सकती भारतीय जनता पार्टी। औरंगजेब फैन क्लब कौन है? जरा जोर से बोलो। औरंगजेब फैन क्लब कौन है? ठीक है, अघाड़ी वाले हैं। और उसका नेता कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने। अमित शहा भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोश भरत असतानाच फडणवीसांनी विधानसभेत विजय आपलाच म्हणत कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीसाठी सज्ज केलं। 2013 ला याच ठिकाणी आपण असंच अधिवेशन घेतलं आणि 14 ला पूर्ण बहुमताने निवडून आलो आणि आता पुन्हा इथेच अधिवेशन घेतोय। आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो, आजची तारीख लिहून ठेवा। देवेंद्र फडणवीसनी म्हटलं होतं लिहून ठेवा, या विधानसभेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार निवडून येईल। लोकसभा निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आलेलं नैराश्य झटकत अमित शहा आणि फडणवीसांनी भाजपला पुन्हा विधानसभेसाठी चार्ज केलंय। हे करतानाच लोकसभेतील अपयशानंतर भाजपने आपला आक्रमक बाणा कायम ठेवलाय। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत आक्रमक भाजपला रोखण्याचं आव्हान महाविकास आघाडी समोर राहणार आहे। हे आव्हान विरोधक कसं हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।